24 गुरुकडून मी ते ज्ञान प्राप्त केलं बरं का. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो. काही लोक प्रश्न विचारतात, महाराज गुरु बदलता येतो का? मी सांगतो तुम्हाला, दीक्षा गुरु वेगळे आणि शिक्षा गुरु वेगळे. शिक्षा गुरु तुम्हाला कितीही करता येतील, कारण ज्याच्याकडून आपण जो जो गुण शिकत असतो तो त्या क्षेत्रातील आपला गुरु असतो. ज्याने आपल्याला शाळेमध्ये शिकवलं असेल, शिक्षण क्षेत्रातील तो आपला गुरु आहे. ज्याने आपल्याला परमार्थाची आवड निर्माण करून दिली असेल, आध्यात्मिक क्षेत्रातील तो आपला गुरु आहे. ज्याने आपल्याला गाडी चालवणं शिकवली असेल, त्या क्षेत्रातील तो आपला गुरु आहे. ज्याने आपल्याला खेळ शिकवला असेल, स्पोर्ट्स क्षेत्रातील तो आपला गुरु आहे. शिक्षा गुरु आपल्याला कितीही करता येतील, पण दीक्षा गुरु मात्र एकच असलं पाहिजे. त्यामध्ये सुद्धा मंत्र दीक्षा वेगळी आणि स्पर्श दीक्षा वेगळी. बाबाजी सद्गुरूंनी जगद्गुरु तुकोबारांना जी दिली ती आहे मंत्र दीक्षा. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना जी दिली ती आहे स्पर्श दीक्षा. शिक्षा गुरु किती करता येईल, पण दीक्षा गुरु मात्र एकच असला पाहिजे. आणि त्यावेळेला मात्र दत्तात्रय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये 24 प्रकारचे गुरु केले बरं का. मी माझ्या जीवनामध्ये आकाशाला गुरु केलं, कारण आकाश हे अनादी आहे, सर्वव्यापी आहे, आणि म्हणून मी त्या आकाशाला माझ्या जीवनामध्ये गुरु केलं. मी पृथ्वीला माझ्या जीवनामध्ये गुरु केलं, कारण सहनशीलता हा गुण पृथ्वीकडून घेण्यासारखा आहे. या पृथ्वीवर आपण कितीतरी घाण करतो, कितीतरी खड्डे खांदतो, बोरचे खड्डे, विहिरीचे खड्डे. कधीतरी या पृथ्वी मातेने आपल्याला श्राप दिला नाही. सहनशीलता हा गुण त्या पृथ्वी मातेकडून मी माझ्या जीवनामध्ये घेतला. वायूकडून मी गुण घेतला असंतोष हा गुण घेतला. हवा कोणाची संगत करत नाही, तो कोणासाठी थांबत नाही. सुगंध असो की दुर्गंध असो, तो मात्र त्याचं कार्य सतत करत राहतो बरं का. हा गुण मी त्याच्याकडून घेतला. नवे नवे अग्नीकडून मी पवित्रता हा गुण घेतला. वस्तू कितीही जरी घाण असली तरी अग्नीमध्ये टाकल्यानंतर ती पवित्रच होत असते बरं का. आणि म्हणून मनुष्य मेल्यानंतर अपवित्र, पण जाळल्यानंतर पवित्र, म्हणून त्याची राख नदीमध्ये शिरवल्या जाते. अग्नीकडून हा गुण मी माझ्या जीवनामध्ये स्वीकारला. नवे नवे पाण्याला माझ्या जीवनामध्ये गुरु केलं, कारण पाण्यामध्ये शीतलता हा गुण आहे. मनुष्य किती जरी थकून आला असला तरी एक ग्लास पाणी जर त्याला पिण्याकरता दिलं, मनुष्य तृप्त झाल्याशिवाय राहत नाही, शांत झाल्याशिवाय राहत नाही. हा गुण मी त्या पाण्याकडून घेतला. नवे नवे सूर्याकडून परोपकार हा गुण मी घेतला. सूर्य या ठिकाणी आपल्याला प्रकाश देतो. कधी सूर्याने बिल आपल्याला पाठवलं, बिल या महिन्याचं एवढं एवढं तुमचं दिवसाचं बिल झालं आहे म्हणून? रात्रभर लाईट वापरतो, महिन्या भरला रे भरला, बिल आपल्या घरी येऊन पडतं MECBचं. पण हे दिवसभर आपण एवढा उजेड वापरतो, सूर्याने कधी बिल पाठवलं आपल्या घरी? म्हणून परोपकार हा गुण मी त्या सूर्याकडून शिकलो. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये त्या सूर्याला गुरु केलं. नवे नवे चंद्राला माझ्या जीवनामध्ये गुरु केलं. शीतलता हा गुण मी चंद्राकडून घेतला. कबुतराला माझ्या जीवनामध्ये गुरु केलं, कारण मोह हे बंधनाला मूळ कारण आहे, हे कबुतराकडून मी शिकलो. कबूतर जंगलामध्ये फिरत असताना त्याचे पिलं एका पारद्याच्या जाळ्यामध्ये अडकले, आणि ज्यावेळेला ते जाळ्यामध्ये अडकले त्यावेळेला हे कबूतर आणि कबुतरीनी पिलांना सोडवण्याकरता जातात. स्वतः बंधनात अडकले नव्हते, पण मुलं वाचवण्याकरता गेले, स्वतः बंधनामध्ये अडकले. आणि म्हणून बंधन हे माणसाला मृत्यूला कारण ठरू शकतं. म्हणून हा गुण, म्हणून बंधनात मध्ये अडकायच्या भानगडीत पडायचं नाही. हा गुण मी कबुतराकडून घेतला. नवे नवे मी माझ्या जीवनामध्ये अजगराला गुरु केलं, कारण अजगर कधी खाण्यापिण्याची चिंता करत नाही, आपल्या मस्तीमध्ये पडलेला असतो. आपल्या प्रारब्धात असेल तर मिळेल, शिकार शोधाच्या भानगडीत अजगर कधी पडत नाही. त्यानंतर हत्तीला माझ्या जीवनामध्ये गुरु केलं, भुंग्याला गुरु केलं, मुंगीला गुरु केलं, लोहाराला गुरु केलं. नवे नवे वेश्याला मी माझ्या जीवनामध्ये गुरु केलं. हत्तीला पकडण्याकरता काही साधन आहे. हत्तीला जर पकडायचं असेल तर तो माऊत काय करतो, जंगलामध्ये एक खड्डा खांदतो. खड्डा खांदल्यानंतर त्यावर झाकण ठेवतो आणि वर माती अंथरून देतो. हत्ती आला रे आला की चालत असताना त्या खड्ड्यामध्ये एक पृष्ठाची रख्खी
हत्तीन, पृष्ठाची हत्तीन त्या खड्ड्याच्या वर ठेवतो. तो हत्ती मधोन्मत्त होऊन त्या पृष्ठाच्या हत्तीकडे पाहतो, हत्तीनीकडे पाहतो. त्या हत्तीनीच्या जवळ जातो आणि खड्ड्यात जाऊन पळतो. अर्थात मोह हा दुःखाला कारणीभूत आहे. हा हत्तीकडून मी गुण माझ्या जीवनामध्ये घेतला. दत्तात्रय सांगतात, नवे नवे माझ्या जीवनामध्ये मी मासुळीला गुरु केलं. मासुळी पकडण्याकरता दोन साधनं आहे. एक आहे जाळ आणि एक आहे जाळं आणि दुसरं आहे गळ. गळ जो पकडला जातो त्या गळाला ज्या वेळेला मासुळी पकडते त्यावेळेला त्याला असा गांडूळ तोडला जातो अर्धा. त्या गळाला लावतात. तो गळ्या पाण्यामध्ये टाकला ती मासुळी त्या गांडुळाला खाण्याकरता येते. पण ते गांडूळ त्या मासुळीला सांगत असतं, बघ ते गांडूळ त्या काय सांगत असतं त्या मासुळीला. ती मासुळी म्हणते, बाबू तू मला खाण्याकरता येऊ नको. तू जर मला खाण्याकरता आला तर तुला खाणारा सुद्धा वर उभा आहे. मला खायच्या भानगडीत पडू नको. ते मासुळी सांगते, मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, तू आएगा मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. तू जर मला खाण्याकरता आला तर तुला खाणाराही वर आहे. मला खायच्या भानगडीत पडू नको. पण तरी सुद्धा मासुळी ऐकत नाही. त्याला गिळण्याचा प्रयत्न, जसा गिळते तसा गळ तिच्या नरड्यात अडकतो आणि स्वतःचा मृत्यू तिला येतो. दत्तात्रय म्हणतात, मी त्या मासुळीकडून गुण घेतला की माणसाने रसनेच्या आहारी इतकंही जाऊ नये की मरण पत्करावं लागेल. आणि म्हणून इतकंही आहारी जाऊ नये. रसना आपल्या ताब्यात असली पाहिजे. एखादा जर आजार झाला असेल, डॉक्टरनी सांगितलं हे खाऊ नका. जर शुगर झाली असेल, डॉक्टरनी सांगितलं असेल पेढे खाऊ नका. मरेपर्यंत जर जगायचं असेल तर गोड खाण्याच्या भानगडीत पडू नका. माणसाने रसना आवरली पाहिजे. काही त्रास होत असेल, रसना आवरली पाहिजे. बरं का, हा गुण मी त्या मासोळीकडून घेतला. नवे नवे मी माझ्या जीवनामध्ये हरणाला गुरु केलं. हरी संगीताच्या इतका आहारी जातं की स्वतःचा मृत्यू पत्करतं महाराज. हरिण पकडत असताना पारधी काय करतात, बासरी वाजवतात. बासरी हा गुण अर्थात संगीत हा विषय हरणाला खूप आवडतो. आणि बासरीचा आवाज त्यांच्या कानावर गेला की हरिण जाग्यावर थांबतं. आणि हरिण जाग्यावर थांबलं की भात्यातला बाण काढतो पारधी आणि एका बाणात त्या हरणाला मारून टाकतो. पण ते हरिण ज्या वेळेला खाली पडतं त्यावेळेला हरिण त्या पारध्याला म्हणतं, काय म्हणतं, अब क्या देखत हो पारधी, बुरा लगा है घाव, जब तक तन में प्राण है तब तक भी न बजा. अरे जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत बासरी वाजवणं बंद करू नको. ते हरिण त्या पारध्याला म्हणतं, मेरे शिंग की कर शिंगोटी, मांस पका कर खा, मेरे चमड़े पर बैठ कर सुरस रागीन गा. ते म्हणतं, आता तू मला मारलं काही हरकत नाही, तुझ्या संगीताला बोलून मी या ठिकाणी मरणार आहे. मला मारलं ना काही हरकत नाही, माझे शिंग काढ, घरात कुठंतरी शोकेसला लाव. नवे नवे माझ्या अंगावरचं काढलेलं मांस शिजून खा, पण माझ्या अंगावरचं काढलेलं जे कातळ आहे त्या कातळावर बसून वाकडं तिकडं गाऊ नको. गायचं असेल तर सुरस रागीनं गा. माणसाने कोणत्याही विषयामध्ये इतकं भुलायचं नाही शब्दामध्ये की ज्या ठिकाणी आपल्याला मरावं लागेल. बरं का, हा गुण मी त्याच्याकडून घेतला. नवे नवे सापाकडून मी एक गुण घेतला, माझ्या जीवनामध्ये गुरु केलं. साप ज्या वेळेला फिरायला निघतो त्यावेळेला 2-4 सोबते घेऊन फिरायला निघत नाही, एकटाच निघतो, एकटाच फिरतो. तसं या ठिकाणी माणसाला एकट्याला यावं लागतं आणि एकट्याला जावं लागतं. नवे नवे दत्तात्रय म्हणतात, मी एका वेश्येला माझ्या जीवनामध्ये गुरु केलं. का, ती वेश्या दिवसभर गिराईकाची वाट पाहत होती, एकसारखं वाट पाहत होती, पण एकही गिराईक आलं नाही. शेवटी तिला पश्चाताप झाला, एवढी वाट जर मी देवाची पाहिली असती कदाचित मला देव प्राप्त झाला असता. आणि त्या दिवशीपासून तिनं भगवंताचं भजन चालू केलं आणि जीवनामध्ये देव प्राप्त करून घेतला. म्हणून मी त्या वेश्येला सुद्धा माझ्या जीवनामध्ये गुरु केलं. असे माझ्या जीवनामध्ये 24 गुरु मी केले. आणि म्हणून या दुःखमय सृष्टीमध्ये सुद्धा मी इतका आनंदी राहतो असं यदूला दत्तात्रय सांगतात. बरं का,